नमस्कार मंडळी. तर आळूवडी ही प्रत्येकाच्या घरात नेहमीच बनते, पण आज आपण आळूवडीचा अगदी नवीन हटके प्रकार बघणार आहोत. इतकी सोपी की तुम्ही नवशिके जरी असाल तरी अगदी आरामात बनवू शकाल. चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी 5 ते 6 आळूची पानं घेतलेली आहेत. पानं मी स्वच्छ धुवून पुसून कोरडी करून घेतली आहे. त्यानंतर पानांवरच्या शिरा देखील मी काढून घेतलेले आहेत. हे बघा. आपण आता ही पानं थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया. त्यानंतर इथे मी एक छोटं मिक्सरचं भांडं घेतलं आहे. आता यामध्ये आपल्याला 4 ते 5 हिरव्या मिरच्या घालायच्या. त्यानंतर 7 ते 8 लसूण पाकळ्या घालूया आणि अर्धा चमचा जिरे घालायचंय. त्यानंतर याला झाकण लावायचंय आणि मिक्सरवरती बारीक असं फिरवून घ्यायचंय. तर इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं बारीक फिरवून झालेलं आहे. हे देखील आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया. त्यानंतर इथे मी एक मोठं भांडं घेतलं आहे. आता यामध्ये आपल्याला 2 वाट्या बेसन पीठ घालायचंय. त्यानंतर चवीपुरतं मीठ घालूया. त्यानंतर अर्धा चमचा धनेपूड यामध्ये घालायची आहे. पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट. त्यानंतर 1 ते 1.5 चमचा आपल्याला तीळ यामध्ये घालायचे आहेत. त्यानंतर मिक्सरवरती बारीक केलेल्या मिरचीचं वाटण यामध्ये घालायचं आहे. त्यानंतर 2 ते 3 चमचे आपल्याला चिंच गुळाचं पाणी यामध्ये घालायचं आहे. त्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. आपलं सर्व साहित्य छान असं एकजीव करून झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचंय आणि याचं सरसरीत मिश्रण तयार करून घ्यायचंय. तर मंडळी, तुम्हाला वंदना किचन मराठी व्हॉट्सअप ग्रुपला ॲड व्हायचं असेल तर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी कमेंट बॉक्समध्ये पिन केली आहे. त्यामुळे ग्रुपमध्ये येणाऱ्या नवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला दिसतील. ग्रुपची लिमिट मर्यादित असल्यामुळे लवकरात लवकर ग्रुपला जॉईन व्हा. तर इथे तुम्ही बघू शकताय आपलं हे मिश्रण बनवून तयार झालेलं आहे. खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त पातळ नाहीये. हे बघा, अशा पद्धतीने आपण हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे. आपण आता आळूवडी बनवायला घेऊया. आळूवडी बनवण्यासाठी इथे मी एक चाळण घेतलेली आहे. हे बघा. तर सर्वात आधी आपल्याला याला तेल लावून घ्यायचंय. तेल आपल्याला सगळ्या बाजूने छान असं व्यवस्थित लावून घ्यायचंय. सर्वात आधी आपल्याला एक मोठं पान यामध्ये ठेवून घ्यायचंय. हे बघा, अशा पद्धतीने. त्यानंतर यावरती आपल्याला बेसन पिठाचं मिश्रण लावून घ्यायचंय. बेसन पीठ देखील आपल्याला सगळ्या बाजूने छान असं व्यवस्थित लावून घ्यायचंय. हे बघा, अशा पद्धतीने. तर इथे तुम्ही बघू शकता आळूच्या पानाला छान असं बेसन पीठ लावून झालेलं आहे. आता चाळणी बाहेर आलेली ही पानं यामध्ये अशी दुमडून घ्यायची आहेत. हे बघा, अशा पद्धतीने. आणि यावरती देखील आपल्याला बेसन पीठ लावून घ्यायचंय. त्यानंतर यावरती आपल्याला दुसरं आळूचं पान ठेवून घ्यायचंय. हे बघा, अशा पद्धतीने. आणि यावरती देखील आपल्याला बेसन पीठ लावून घ्यायचंय. दुसऱ्या पानाला बेसन पीठ लावून झाल्यानंतर यावरती आपल्याला तिसरं पान ठेवून घ्यायचंय. हे बघा, अशा पद्धतीने. आणि यावरती देखील आपल्याला बेसन पीठ लावून घ्यायचंय.
अशाच पद्धतीने आपण राहिलेली पानं देखील यावरती लावून घेऊया। तर इथे तुम्ही बघू शकता आपली सगळी पानं एकावर एक छान अशी लावून झालेली आहेत। आपण आता ही वाफवून घेऊया। त्यासाठी गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे। आता यामध्ये आपल्याला 2 ग्लास पाणी घालायचं आहे। त्यानंतर ह्या पाण्याला छान अशी उकळी आणायची आहे। तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या ह्या पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे। आता यावरती आपल्याला ही चाळण ठेवून घ्यायची आहे। त्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे। गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला ही पानं 10 ते 12 मिनिटं छान अशी वाफवून घ्यायची आहे। 10 ते 12 मिनिटं झालेली आहेत। यावरचं झाकण काढूया। त्यानंतर यामध्ये आपल्याला सुरीचं टोक घालून बघायचं आहे। हे बघा, सुरीच्या टोकाला कुठेही मिश्रण लागलेलं नाहीये, म्हणजे आपली ही पानं छान अशी वाफवून झालेली आहेत। आपण आता गॅस बंद करूया आणि ही पानं पूर्णपणे थंड करून घेऊया। तर आपली ही पानं पूर्णपणे थंड झालेली आहेत। थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता याच्या कडा आपोआपच अशा मोकळ्या झालेल्या आहेत। हे बघा, कुठेच चाळणीला ह्या चिकटलेल्या नाहीयेत। आपण आता याच्या वड्या कट करून घेऊया। तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या ह्या वड्या मस्त अशा कट झालेल्या आहेत। हे बघा, आपण आता ह्या तळून घेऊया। त्यासाठी कढईमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। तेल देखील आपलं छान असं गरम झालंय। आता यामध्ये आपल्याला वड्या सोडून छान अशा कुरकुरीत तळून घ्यायच्या। आपली ही आळू वडी एका बाजूने छान अशी तळून झाली की याला पलटी करून घेऊया। तर इथे तुम्ही बघू शकताय आपली आळू वडी ही छान अशी कुरकुरीत तळून झालेली आहे। आपण आता ही काढून घेऊया। अशाच पद्धतीने आपण सगळ्या वड्या तळून घेऊया। अशा पद्धतीने आपली भरपूर लेअर असलेली कुरकुरीत अशी आळू वडी बनवून तयार झालेली आहे। अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे, शिवाय झटपट तयार होणारी आहे। नक्की करून बघा। तर मंडळी, आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। आणि हो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल। धन्यवाद।